नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. बँकिंग आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात करिअरची मोठी संधी शोधणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 2026 साठी स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती जाहीर केली आहे. चला तर मग या संधीबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. हो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जी देशातली एक आघाडीची बँक आहे, ती अनुभवी प्रोफेशनल्सच्या शोधात आहे. आणि खास करून ज्यांना बँकिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी मोठं करायचंय, त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ही संधी किती मोठी आहे हे या आकड्यावरूनच कळतं. तब्बल 275, हो, 275 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी ही भरती आहे. म्हणजे विचार करा, वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांसाठी किती दरवाजे उघडले जात आहेत. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? तर ही संधी नेमकी काय आहे, कोणती पदं उपलब्ध आहेत, त्यासाठी पात्रता काय लागेल, पगार किती असेल, अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवड प्रक्रिया कशी असेल, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी ही संधी बँकिंग सेक्टरमध्ये एवढी महत्त्वाची काम मानली जातेय तेच समजून घेऊया. बघा, बँकेने स्वतःचं सांगितलं आहे की सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक आघाडीची सार्वजनिक बँक आहे. देशभरात 45 पेक्षा जास्त शाखा आहेत आणि एकूण व्यवसाय तर तब्बल 7,74,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे आकडेच बँकेची ताकद आणि तिचा विस्तार दाखवतात. अशा मोठ्या संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, बँक मोठी आहे हे तर कळलं, पण मग नक्की कोणत्या भूमिकांसाठी, कोणत्या स्पेशलिस्टसाठी ही भरती आहे? चला त्या पदांवर एक नजर टाकूया. इथे जागा आहेत IT, डेटा, सायबर सिक्युरिटी, रिस्क मॅनेजमेंट आणि अगदी डिजिटल बँकिंग सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये की बँक आपल्या टेक्नॉलॉजिकल आणि डिजिटल पायाला आणखी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतीये. म्हणजे ही भरती आहे भविष्यातल्या बँकिंगसाठी. यात सगळ्यात जास्त मागणी आहे IT क्षेत्रात. बघा, IT ऑफिसरसाठी तब्बल 82 जागा आहेत. त्यानंतर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आणि प्रोडक्शन सपोर्ट यांसारख्या पदांचा नंबर लागतो. यावरून बँकेचा डिजिटल भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती स्पष्ट आहे हे दिसतं. आता स्पेशलिस्ट ऑफिसर म्हटल्यावर अनेकांना प्रश्न पडतो की म्हणजे नक्की काय? तर ही भूमिका सामान्य बँक PO किंवा क्लर्कसारखी नाहीये. इथे तुमच्याकडे त्या विशिष्ट क्षेत्रातलं कौशल्य आणि अनुभव असणं गरजेचं आहे. म्हणूनच ही संधी त्या फील्डमधल्या एक्सपर्ट्ससाठी आहे. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. या पदांसाठी पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे आणि पगार किती मिळणार आहे? ही माहिती फार महत्त्वाची आहे, कारण यावरूनच अर्जदार ठरवू शकतील की ते यासाठी पात्र आहेत की नाही. बहुतेक टेक्निकल पदांसाठी कम्प्युटर सायन्स, IT, ECE मध्ये BE किंवा BTech किंवा मग MCA ही मूलभूत पात्रता आहे. अर्थात रिस्क मॅनेजर आणि टॅक्सेशन सारख्या पदांसाठी वेगळी पदवी लागेल. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे वय, शिक्षण, अनुभव या सगळ्यांसाठी कट ऑफ डेट आहे 31 जानेवारी 2026. याच तारखेनुसार सर्व गोष्टी तपासल्या जातील. आता वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर वेगवेगळ्या स्केलनुसार ती वेगवेगळी आहे. स्केल I साठी 30 वर्ष तर स्केल 4 साठी 45 वर्षांपर्यंतची अट आहे. आणि हो, नियमानुसार जे आरक्षित प्रवर्ग आहेत त्यांना वयात सवलत नक्कीच मिळेल. आणि आता तो भाग ज्याची सगळेच वाट पाहतात, पगार. पगाराची रचना पाहिली तर ही संधी खूपच आकर्षक आहे. बघा, स्केल I म्हणजे असिस्टंट मॅनेजर पदासाठी बेसिक पगारच जवळपास 48,000 रुपयांपासून सुरू होतो, जो पुढे 85,000पर्यंत जातो. आणि स्केल 4 म्हणजे चीफ मॅनेजर पदासाठी तर तो 1,25,000 रुपयांच्याही पुढे जातो. आणि हे फक्त बेसिक आहे हां, यावर बँकेच्या नियमानुसार इतर भत्ते वेगळेच. अर्जासाठीच्या शुल्काबद्दल बोलायचं झालं तर इथे SC, ST, PWBD आणि महिला उमेदवारांना मोठी सवलत आहे. त्यांना फक्त 175 रुपये इंटिमेशन चार्जेस भरायचे आहेत. बाकी इतर सर्व उमेदवारांसाठी हे शुल्क 850 रुपये असेल. ठीक आहे, सगळं ऐकून जर अर्ज करायचा विचार पक्का झाला असेल तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज करायचा कसा? चला त्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा बघून घेऊया.
या तारखा या आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होतंय 28 फेब्रुवारीला आणि संपणार आहे 23 मार्च 2026ला. म्हणजे अर्ज करायला फार वेळ नाहीये. आणि परीक्षा व मुलाखत एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया तशी खूप सोपी आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरच्या करिअर पेजवर जायचं, अचूक माहिती भरून अर्ज पूर्ण करायचा, जे काही फोटो, सही, सर्टिफिकेट्स मागितले आहेत ते अपलोड करायचे आणि ऑनलाईन फी भरायची. सगळ्यात शेवटी अर्ज सबमिट करून त्याची एक कॉपी आपल्या रेकॉर्डसाठी सेव्ह करून ठेवायला विसरू नका. बरं, अर्ज भरून झाला. मग पुढे काय? निवड कशी होणार? चला, आता निवड प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यांवर एक नजर टाकू. निवड प्रक्रिया मुख्यत्वे 2 टप्प्यांमध्ये आहे. पहिला टप्पा असेल एक ऑनलाईन लेखी परीक्षा. जे उमेदवार ही परीक्षा पास करतील त्यांना दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजे वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. आणि मग या दोन्हीमधल्या कामगिरीच्या आधारावर अंतिम निवड केली जाईल. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आपण जी माहिती पाहिली ती एक एकंदरीत आढावा घेण्यासाठी आहे. प्रत्येक पदाच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय आहेत, त्यासाठी लागणारे अधिकचे निकष काय आहेत, या सगळ्याच्या सविस्तर आणि अचूक माहितीसाठी बँकेची अधिकृत अधिसूचना वाचणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर मग संधी मोठी आहे, पदं आकर्षक आहेत आणि वेळ खूप कमी. 23 मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण 275 जागा आहेत. विचार करायला हवा की यापैकीच एखादं पद एखाद्या हुशार व्यावसायिकाच्या करिअरमधलं पुढचं मोठं पाऊल ठरू शकतं. अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.